करा संजय बीच पण नाही मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाडं जी आहेत ती ह्या ठिकाणी तोडण्यात अग्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करण्यात येत आहे. ज्या ठिकाणावरची झाडं जी आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आहेत ती या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतात. मनोज प्रधान मध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी ते ज्या ठिकाणावरची झाडं तोडण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण करत एक अनोखं आंदोलन जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. तर आपण वेगळं मोठ्या प्रमाणात सर्वात प्रथम म्हणजे मला सांगायचं की ही जागा का निवडली. इथे जी माझी झाडं तुम्ही बघताय ती 30 वर्ष जुनी झाडं आहेत आणि जेव्हा चंद्रशेखरनी हा सर्व्हिस रोड केला तेव्हा मी ह्या प्रभागातला नगरसेवक होतो. ही झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली आहेत आणि समोरच्या सोसायटींना 10-10, 15-15 झाडं दत्तक देऊन ती आम्ही जगवली. आज अतिशय दुःख होत आहे की अशा प्रकारची 30 वर्ष जुनी झाडं आपण त्याचा कत्तल करतो. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही. डेव्हलपमेंट हे झालंच पाहिजे. ट्रॅफिकचा हा विषय फार मोठा आहे पण ट्रॅफिक काढण्याचा एकच दृष्टिकोन नसावा. थोडं जर ट्रान्सपोर्टची सिस्टीम तुम्ही सुधारली तर त्याच्याने ट्रॅफिक कमी होऊ शकतो. आता ठीक आहे तुम्ही हा रस्ता 1800-1900 कोटी रुपयाचा करायला तुम्ही निविदा काढली, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला. साधारण 1800 झाडं तुम्ही तोडताय. माझं स्पेसिफिक मत आहे की सुप्रीम कोर्टच्या काही गाईडलाईन्स त्या गाईडलाईन्स म्हणतं की या झाडांना जिओ मार्किंग केलं पाहिजे, नंबरिंग केलं पाहिजे आणि कोलशेतला जिकडे त्यांना जागा दिली तिकडे ही जागा त्या जागेवर ट्रान्सप्लांट केली पाहिजे आणि ट्रान्सप्लांट करून जगवली पाहिजे. आणि तेवढंच नाही, सुप्रीम कोर्ट पुढे जाऊन म्हणतं की दर 6 महिन्यानंतर तिथे तुम्ही एक सर्वे केला पाहिजे आणि त्याचा स्टेटस बघितलं पाहिजे. आज मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो आणि अगदी मी पुराव्यानिशी तुम्हाला सांगतो की रोज रात्री 3, 4, 2 वाजता झाडाचा कत्तल होतोय. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे मुळाच्या वरतून झाडं कापलेली आहेत, तिकडे माती टाकलेली आहे. म्हणजे कुठेही झाडं ट्रान्सप्लांट होत नाही आहेत. त्याचा क्लिअर कट कत्तल होतोय. 12 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन असं दुप्पट्टी तुम्ही करणार असाल झाडं काढण्यासाठी तर हे ठाण्याचे नागरिक सहन करणार नाही, राष्ट्रवादी सहन करणार नाही. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला स्पेसिफिकली असं वाटतं की ठाण्याचे अधिकारी ह्याच्यात संलग्न आहेत या कंपनीबरोबर. पहिले दखल झाली मेंटल हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला मॉडेलामध्ये झाली, त्याच्यानंतर KCC-मध्ये झाली, ओबरॉयमध्ये झाली, रेमंडमध्ये रोज झाडं कापली जातात आणि आता ही 1800 झाडं.
याचा परिणाम काय होता आपण सगळे बघताय की मागच्या आठवड्यात AQI इंडेक्स या ठाणे शहराचा 300च्या वर होता. म्हणजे पुढच्या 10-15 वर्षामध्ये ठाण्याची तुलना पोल्युशनमध्ये दिल्लीबरोबर केली जाईल. हेच ठाणं आपल्याला अपेक्षित आहे. आज आपण फेब्रुवारीच्या 10 तारखेला 12 तारखेला आहोत आणि ऑलरेडी टेम्परेचर 35 डिग्री आहे. मग तुम्ही विचार करा की येणाऱ्या एप्रिल आणि मे मध्ये या ठाण्याची परिस्थिती कशी असेल. आणि असं सगळं असताना जी एक ग्रीन हे आहे ते तुम्ही रास रोजपणे छाटताय, उडताय, कतल करताय. याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार आहोत. एक 2 नगरसेविका आज आमच्यावर इथे आहेत. तर त्यांच्या माध्यमातून येणारी जी महासभा 20 तारखेची असेल की त्याच्या पुढच्या महासभेमध्ये एक लक्षवेधी सूचना नक्कीच या टाकतील आणि आम्ही संघटना म्हणून रस्त्यावर आंदोलन छेडू आणि आमच्या नगरसेविका नक्कीच हे महानगरपालिका गाजवतील या एका लक्षवेधीवर. कुठेतरी कंत्राटदारावर कारवाई होणं गरजेचं आहे का? कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई गरजेचीच आहे, पण त्याच्याहूनही जास्ती मला असं वाटतं की कारवाई झाली पाहिजे आपल्या अधिकाऱ्यांवर की जे उघड्या डोळ्यांनी सगळे बघतायत आणि बघतच नाहीयेत ते परवानगी देत आहेत. ते काय कारणाने परवानगी देत आहेत मला माहीत नाही, पण नक्कीच फक्तच कॉन्ट्रॅक्टरवर नाही तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे.